नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये. आज आपण आहे ना चाललोय पाटणा देवीला, जे की आपल्यापासून आहे ना 70 ते 80 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आणि तिथला व्ह्यू आहे ना भाई एवढा भारी येतो. आपल्यासोबत आपले काही मित्र आहे आणि बाकीचे अजून मित्र आहे ना पुढे, त्यांना घ्यायचंय. चला मग त्यांना घेऊ आणि तुम्हाला सर्व काय असेल ना ते पण दाखवतो. आता आपण आहे ना बोरगावला पोहोचलोय आणि मित्राच्या दुकानावर जायचंय. तिथून ना सगळे मित्र येणार आहे, मग मस्त पैकी सगळ्यांना घेऊ आणि फिरायला. मग जे पागल मित्र होते ना ते तर ना बाई संभाजीनगरले, कारण आमचे जे 2 मित्र होते ना ते संभाजीनगरला होते. त्यासाठी ते ना इथनं डायरेक्ट संभाजीनगरला गेले. मग आता येत आहे, बघू काय होतं. पाय पागल लोक आत्ता शिकाले. आपले सगळे फंडर आले आणि यांना घेऊन आपण निघालो डायरेक्ट पाटणा देवीला. तुला काय बोलतो भाई? तुला नाही यो काय म्हणतो याला यो आणि पाटणा देवीला डोंगरला पाटणा देवीला पाटे म्हणे चाल. ब्लॉग मध्ये मी काही बोलत नाही. कॅमेरा ब्लॉग मध्ये मध्ये बोलतोय काही. येतो काय म्हणणं मांडीवर बसतो याच्यामुळे टाइम झाला. याच्यामुळे ह्या भाड काय नाही जागा नाही बसायला. कटिंग पण करून दिली यांनी, कटिंग पण नाही करून दिली यांनी. डायरेक्ट रेट हे भाई कन्नडचा रोड डायरेक्ट इथं आहे ना. सत्य ब्लॉग सुबह सुबह मित्रांनो, आता आपण आहे ना सीएनजी टाकण्यासाठी आलो होतो. मस्त सीएनजी वगैरे टाकू. आपल्यासोबत हे शेड लोक, हे मोठे शेड, हे मोठे शेड आम्ही यो गरीब. भैया गावचा घाट चालू होते. घाट आहे ना एवढा भारी आहे ना, याच्यामध्ये धुकं एवढे खाली आलेले असतात ना. मित्रांनो, आता आम्ही ना चाळीसगाव कन्नड घाटामध्ये, आणि इथं नाही ना बाई जो व्ह्यू भेटतोय ना तो बघा तुम्ही. बघा हे उडवतो आम्ही, पण माझ्याकडून उडतच नाही. हा भुरा पक्षी याला काय म्हणतात कमेंट करून सांगा आम्हाला. ड्रोन वगैरे ना मस्त पैकी सेटअप केलंय. आता तुम्हाला दाखवतो ड्रोनचा नजारा आणि इथला व्ह्यू. मित्रांनो, इथं ना ड्रोन वगैरे उडवलं, पण या माणसामुळे ना खाली घ्यावं लागलं. तस नाही झालं तर इथे ना पक्षी वगैरे छोटे छोटे बरं का, तर ते त्याच्यापाशी येत आहे आणि त्याच्यामुळे ना ते क्रॅश पण होऊ शकतं. म्हणून आमचा एक माणूस डायरेक्ट घायल व्हायला पाहिजे. मेडिकल मध्ये बसला सध्या. आपण आहे ना पाटणा देवी या क्षेत्रामध्ये ना एंटर झालोय आणि आपली गाडी पण इथं मस्त वगैरे, इथं बोर्ड वगैरे लावलंय. आपल्याला आहे ना या महादेवाचं मंदिर इथं पण जायचंय. आणि बाकीचं वगैरे इथं वाहन आहे, सावकाश चाला, बाकी काहीच नाही देईल. आणि इथं आहे ना छोटे ना पोस्टर वगैरे लावले, म्हणजे टायगर वगैरेचं ना, तर ते सगळं फेक आहे. पण टायगर आहे बरं का इथं. चला दाखव तुम्हाला पण. आता आपण आहे ना आलोय पाटणा देवीच्या पायथ्याशी. इथं ना एक वॉटरफॉल आहे, तो की एवढा भारी ना, तुम्हाला दाखवतो. इथं पाण्याचा आवाज येऊ राहिला. इथं पण पाण्याचा आवाज येऊ राहिला. आपल्याकडे आपले फंटर मित्र पण आहे. आपले फंटर मित्र इथं चष्मा वगैरे घेत आहे. बाय आज न करो. क्या लग रहा है हो चंपाचे वेली इकडे बाय तुला ना खरं एकच नंबर दिसू राहिला चष्मा. तू ना राहू दे, तुला सांग. धन्यवाद. या ठिकाणी जर जोरात जर पाऊस आला ना तर या पुलावर नाही ना डायरेक्ट पाणी जातं. आम्ही एकदा आलो होतो तेव्हा आहे ना या पुलाच्या आसपास होतो समजा पाणी.
पण त्याच्यावरती नव्हतं गेलं. आणि पुढे जो पूल आहे ना त्याच्यावर डायरेक्ट वरतून पाणी जातं. धबधबा. इथून आहे ना इथून एक आहे ना वॉटरफॉल बी चालू आहे. इथून एक आहे ना वॉटरफॉल बी दिसते. अजून काय करेल अजून? हे पाणी इकडं बघू शकता तुम्ही, भरपूर सारं पाणी. हे बघा हे मंदिर आहे, मस्त मंदिर आहे एकदम. पण नीट आहे ना, घाण वगैरे पण आहे बरं का. नमस्कार इथून पाणी निघतंय, कुठून निघतंय काय माहिती, पण वरनं देतंय ना पाणी तेच असेल. हो भाई आज काय हे पाटणा देवीचं मंदिर म्हणजे चंडिकाश्वरीचं मंदिर. बाई इकडं तर डायरेक्ट वानेर बसेल हो, मारावीर नाही आपल्याला. इथं विष्णू भगवानचं मंदिर आहे. आताच आपण ना देवीचं वगैरे दर्शन केलंय आणि इथला आहे ना एक मस्त फेमस वॉटरफॉल आहे. तो वॉटरफॉल बघण्यासाठी ना आम्ही सगळे चाललोय. आणि इथनं काय खतरनाक व्ह्यू येतो यार. हे बघा हा वॉटरफॉल आहे इथं, आणि इथंच आहे ना आपल्याला जायचंय. मस्त असं सगळे लोक चालले. वॉटरफॉल पर्यंत जाण्यासाठी ना एकदम असा सिम्पल ट्रेक आहे. आता खाली जायचंय वरती जायचंय ते पण नाही माहित पोरायला. तरी चाललंय म्हणजे अरे घुमून फिरून खाली तिथंच नेलं होते. काय जगा ते खायला मला म्हणणं आहे. तिकडे जाण्यासाठी एवढा घाण आहे रस्ता, पाय भरण म्हणून मी पण ना असं दगडाने चाललो. पडलो किती ना डायरेक्ट भरणार आहे. हे बघा पडलो. काय राव यार, पडला आलतो, शूज वल्ले झाले थोडे. जाऊ द्या आता. मित्रांनो आपण आहे ना जवळपास ना वॉटरफॉलच्या जवळ चालू आहे. दम तर एवढा लागतोय ना बाई, बेकार बर का. आणि रस्ता पण खतरनाक इथं. पडलं का ना डायरेक्ट भरणार आहे, म्हणजे डायरेक्ट घाटीच आहे. पण आता हे नाही माहिती इथं की ड्रोन वगैरे उडायला चालतं की नाही, ते नंतर भाऊ काय होतं काय नाही. पण जाऊ तसंही. मित्रांनो आपण वॉटरफॉलच्या आहे ना कसं बस घरी ना जवळ पोहोचलोय, पण अजून वरती जायचं आपल्याला. आणि नजारा एवढा सुंदर भाई, म्हणजे जेवढा आपण आलोय ना त्याचा फायदा झाला बरं. बाई याचे पोरं एवढी मजा करू ना, एखादं कधी पडलं ना डायरेक्ट 13 लाडूच भेटते ना आपल्याला खायला. आणि तुम्ही पण वॉटरफॉलला गेल्यावर ना बाई अशी मस्ती करा, पण कसं आहे सेफली करा. बाई मस्त पैकी ना वॉटरफॉल वगैरे बघितलंय आणि तुम्हाला आहे ना ड्रोनचे शॉट दाखवतो, एवढे कडक आले ना. आम्ही नाही तर भरपूर सारे असे फोटो व्हिडिओ काढले. आणि आता आम्हाला आहे ना मोठ्या महादेवाला जायचंय असं प्लॅन चालू आहे. तर मग चला सगळे काय म्हणते बघू. पुन्हा एकदा ना वॉटरफॉल बघून घ्या, एवढा भारी आहे. तुम्हाला जर यायचं असेल ना तर बेस्ट लोकेशन आहे पाटणा देवीच्या मंदिरापायी आलं का डायरेक्ट इथं वॉटरफॉल तो येतं. मस्त व्ह्यू आहे ना, एन्जॉय केला आम्ही.
आणि आता निघालोय मंदिराकडं. परत एकदा तुम्हाला मंदिर वगैरे दाखवतो. भाई इथून आहे ना एवढा भारी नजारा भेटतो यार. छोटे छोटे वॉटरफॉल्स. इथे एक वॉटरफॉल आहे, इकडे एक वॉटरफॉल आहे जो की आपण ड्रोन बघितला. आणि इकडला सर्वात मोठा वॉटरफॉल आहे तो काय आता दिसणार नाही. पडले तोंडावर जाऊन पडे. डायरेक्ट नमस्कार मित्रांनो, आपण आहे ना बाकी सगळं फिरून झालंय आणि आपण ना चंद्रिकाश्वरी म्हणजे कासरी येते ना देवीचं मंदिर येतं ते बघण्यासाठी आलो होतो. ही जी गुफा आहे का त्या गुफामध्ये ना त्या देवीचं मंदिर आहे आणि त्याच्यामधून असं वरतून काही पाणी वगैरे येतं. ते तुम्हाला आहे ना मी ड्रोनच्या साहाय्याने दाखवणारच आहे. चला मग पुढं दाखवतो. ही जी दिसते तुम्हाला ही महादेवाची पिंड आहे इथं. एवढं तिथंच नसेल, खरंच खूप भारी आहे. कमी पाऊस लागत होता मस्तपैकी. याच्यामध्ये ना आम्ही आंघोळी वगैरे केल्या होत्या. वरती पण गेलो होतो. हे जे मंदिर दिसतंय तुम्हाला समोर ते मंदिर आहे देवीचं वगैरे. आम्ही ना इथलं पण दर्शन वगैरे घेतलंय आणि आता निघालोय आम्ही गाडीकडे. नजारा खरंच बघण्यासारखं बरं का. बघू शकता तुम्ही. पण रिस्क नाही खतरनाक आहे बरं.